जिल्ह्यामधील अलिबाग या नगरीमध्ये एक भव्य दिवस स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेचं नाव आहे शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेचा आपण थरार अनुभवतोय। आणि खेळाडूंसाठी जो खेळाडू कक्ष आहेत दोन, तिथे फक्त खेळाडूच बसणार आहेत। बाकी जे कोणी रसिक प्रेक्षक असतील त्यांना मात्र विनंती आहे की प्लीज आपण मात्र तिथून उठायचं आहे। आपण स्क्रीन वरती पाहू शकता बिल्डिंगच्या स्लॅब वरती किंवा बरेचशा फ्लोर वरती बसून इथे प्रेक्षक अनुभव घेत आहेत, परंतु त्यांना माझी एक नम्रपूर्वक विनंती असणार आहे की आपण तिथे सतर्क राहा, कारण तिथे कोणत्याही प्रकारचं सेफ असं दिसत नाहीये। मॅचचा आनंद जरूर लुटा, परंतु प्रत्येकाने एकमेकाची काळजी घ्या। जर साईडला कोणी झोपत असेल तर त्याला उठवा, कारण काही जण जेव्हा एका ठिकाणी बसले असतात तेव्हा कदाचित त्यांना झोप सुद्धा लागू शकते। सो ही काळजी घ्यायची आहे। वळत मैदानाकडे या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा अर्थात मायबोली मराठी मधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। धन्यवाद। 5 ओव्हरचा सामना सुपर 8चा आपण हा थरार पाहतोय आणि सुपर 8 मधील हा अंतिम सामना असणार आहे। पहिलाच बॉल प्रज्वल ठाकूर स्ट्रायकिंग एंड वरती, दिगंबर हमने पहिल्याच बॉल वरती खूप चांगल्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर चौकार। दहा 48 असं टायमिंग झालेलं आहे। माझे स्कोर मित्र मला सांगत आहेत आणि टायमिंग स्टार्ट झालेला आहे। पहिल्याच बॉलवरती चौकार आला पुन्हा एकदा प्रज्वल। ओहो, यावेळी स्लॅश करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर जवळपास 1 फूट वळवण्याचं काम प्रज्वल ठाकूरने केलेलं आहे। आज सलामीवीर आहे, सलामीचा गोलंदाज आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे असलेली गुणवत्ता कौशल्य सर्व काही तो आज मात्र पेश करणार आहे। पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर आता चेंडू बराच बाहेर गेला, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला। धावसंख्येत 1 धाव मात्र इथे वाढणार आहे। आपण युट्यूबचं पूर्णपणे पेज पाहिलं, स्क्रीन पाहिली तर एका बाजूला एपीएस स्पोर्ट्स आणि प्रोलिंगचं आपण सिंबल पाहू शकता। तदनंतर लेफ्ट साइडला पाहिलं तर प्रशांत नाईक मित्रमंडळाचं सिंबल आहे। यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम असा फटका वन बाउन्स डीप एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। डेडिकेशन समर्पण काय असतं हे मात्र मैदानावरती खंडाळमधला पप्पे आपल्याला दाखवतोय, कारण क्रिकेटची स्पर्धा म्हटले की तुम्ही फक्त बॅटिंग करून तू जिंकू शकत नाही, तुम्ही ती बॉलिंग करून जिंकू शकत नाही, तर त्याच्यामध्ये तुमचे फिल्डिंग सुद्धा फार महत्वाचे आहे, तुमचा थ्रो कसा आहे हा सुद्धा फार महत्वाचा फॅक्टर आहे। आणि खऱ्या अर्थाने ते खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं आणि तितकाच चांगला थ्रो मैदानावरती पाहायला मिळाला। अखो टप्प्याचा बॉल खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता, परफेक्ट टायमिंग झालं नाही आणि यावेळेस मात्र एक एक्सपिरियन्स खेळाडू दिगंबर हमने बॅक टू द पॅव्हिलियन। प्रज्वल ठाकूर गॉट फर्स्ट ब्रेक थ्रू, पहिला ब्रेक थ्रू इथे मिळवलाय, कारण सलामीवीर आहे, त्याच्याकडे खूप सारी जबाबदारी आहे। त्याच्या कॅप्टनने त्याला सलामीचं षटक दिलेलं आहे आणि तेही जबाबदारी पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने निभावत असताना, कारण अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी म्हटलं की संपूर्ण अलिबाग तालुक्यामधून विविध गावातून खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेत आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, कारण उद्याचा रविवार आहे, त्याच्यामुळे कोणालाही आता आपल्या नोकरीची किंवा आपल्या धंद्याची काळजी नाहीये, कारण उद्याचा दिवस रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणूनच आज प्रेक्षक मात्र अगदी शेवटपर्यंत थांबणार आहेत, यामध्ये कोणत्या प्रकारची शंका नाहीये। तर बॅट्समन चला लगेच मैदानावरती आपण एंटर करायचं आहे। तर दिगंबर हमने बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती प्रवेश करतोय, चैतन्य मैदानावरती जातोय। चैतन्य किल्लेकर बॅटिंग करणारा संघ आपण पाहिलं तर आरसी ग्रुप अलिबाग या संघामध्ये जवळपास 8 खेळाडू हे 40+ आहेत आणि आपला अनुभव नक्कीच इथे यूज करणार आहेत, कारण क्षेत्र कोणतेही घ्या, मग तुमचं राजकीय क्षेत्र असू द्या, तुमचं सामाजिक क्षेत्र असू द्या, तुमचं सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, तुमचं शैक्षणिक क्षेत्र असू द्या, विविध क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव फार महत्वाचा असतो। त्या अनुभवाच्या जोरावर तुमचा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो आणि तो कॉन्फिडन्स घेऊन तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ध्येयापर्यंत पोहोचत असता आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन आता नवीन फलंदाज मैदानावरती आलाय, ज्याचं नाव आहे चैतन्य किल्लेकर। निशांत आपल्या माहितीसाठी हे जे 14 मध्ये 8 खेळाडू जे 40+ आहेत, उद्या हेच खेळाडू तुम्हाला निगडीच्या मैदानामध्ये हा संघ धनवीन अलिबाग अंतिम फेरीमध्ये दाखल झाले, संध्याकाळी 5च्या दरम्यान तो सामना देखील पाहायला मिळेल।
क्या बात आहे, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांना शुभेच्छा असतील. पहिल्याच ओव्हरमधील 4 बॉल झाले. पुन्हा एकदा प्रज्वल ठाकूर खोलो टप्प्याचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने घेऊन काढलेला आहे. वाईडिश मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू गेलाय आणि इथे एक धाव कंप्लीट केलेली आहे. एका धावेच्या सहाय्याने 1 बाद 7 धावा धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिलेच 5 बॉल या षटकातील पूर्ण झालेले आहेत आणि आता या षटकातील अंतिम बॉल असेल. एका बाजूला असी ग्रुप अलिबाग तर दुसऱ्या बाजूला सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या दोन्ही संघादरम्यान क्रिकेटचा हा थरार आपण पाहतोय. 5 बॉल झाल्यानंतर आता अंतिम बॉल वरती काय असणार आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती मनीष मात्रे लोणारीचा आहे आणि अंतिम बॉल पुन्हा एकदा पंचांचे हात मात्र जमिनीला संबंधित झालेला आहेत. एक्स्ट्रा बॉल मैदानावरती फेकला जातोय. 1 धाव एक्स्ट्रा मात्र ऍड होणार आहे. 8 धावा धावफलकावरती 9 धावा. 9 रन्स ऑन स्कोर बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन द प्रोग्रेस. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि पुन्हा एकदा प्रज्वल ठाकूर डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 1 बाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती पूर्ण झालेली आहे आणि आता येणारी 4 ओव्हर्स मात्र शिल्लक असणार आहेत. अगोदरची मॅच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण जर घड्याळ पाहिलं तर इथे 5 मिनिटं बरोबर झालेली आहेत आणि आमचे कॅमेरामन पहा अगदी विविध क्षणचित्रे दाखवत आहेत. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर 12 कॅमेरे काका मात्रे सर इथे वापरण्यात आलेले आहेत आणि त्याच वेळेला एपएस स्पोर्ट्स आणि पोलिंग स्पोर्ट्स या चॅनलची टेक्निकल टीम इथे खूप चांगल्या पद्धतीने एक चांगली स्टँडर्ड क्वालिटी देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी अशा पद्धतीने असावी तर या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांचं मी आभार व्यक्त करतो आणि त्याच बरोबरीनं एबी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते आहेत किंवा प्रशांत नाईक मित्रमंडळचे सर्व कार्यकर्ते आहेत, यांचं मी 3 दिवस जे कार्य पाहतो यांच्या कार्याला माझा सलाम आहे. कारण पैसा आणि सहकार्य या 2 गोष्टींचा जर ताळमेळ असेल ना तर ती स्पर्धा प्रफुल्लित होत असते आणि गेले 3 दिवस मी पाहतोय अगदी जीवाचं रान करून इथे एबी ग्रुपचा प्रत्येक कार्यकर्ता किंवा प्रशांत नाईक मित्रमंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता इथे अतोनात परिश्रम घेऊन ही स्पर्धा कशी पूर्ण होईल किंवा या स्पर्धेला 4 चांद कशा पद्धतीने लावण्यात येतील हे प्रयत्न चालू आहेत. फुलटॉस बॉल फुलटॉसला पाठवून दिले सहज सीमारेषेच्या दिशेनं. वेट फॉर अंपायर डिसिजन आणि यावेळेस 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 4 धावा धावफलकावरती. मी नेहमीच म्हणत असतो की 7 जन्म प्रत्यक्ष कोणी पाहिलेत, एकच जन्म आपण आता पाहतोय आणि एका जन्मामध्ये जीवनाचा क्षण, आनंदाचा क्षण आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं फुलटॉस चेंडू कधीही वाया जाऊ द्यायचा नसतो आणि तोच प्रयत्न इथे समाचार खूप चांगल्या पद्धतीने घेतला मनीषनं आणि संघाची धावसंख्या 1 बाद 14 धावा धावफलकावरती. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानावरती सुरू आहे. 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आता आपण पाहतोय. चांगला बॉल परंतु फटका फसलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि आता मात्र इथे कॅच ड्रॉप मात्र केलेला आहे. आजच्या दिवसामध्ये दणेसर जवळपास 13वा कॅच मात्र सुटलेला आहे. कॅचचं महत्व तुम्ही अफगाणिस्तानला विचारा, जेव्हा मॅक्सवेलचा कॅच सोडला होता आणि तब्बल ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्ड कप जिंकला होता. कॅच फार महत्वाचा आहे. टेक कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं जातं आणि आजच्या दिवसामध्ये जवळपास 13 कॅच मैदानावरती सुटलेले आहेत आणि या धावफलकावरती धावसंख्या 1 बाद 15. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. या षटकातील 2 बॉल झालेले आहेत. गोलंदाज परेश मैदानावरती आलेला आहे. परेश झडे मैदानावरती. यॉर्क करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केले आणि इथे बरोबर मधोमध पकडले. लेग बिफोर द विकेट. इथे फलंदाज मात्र बाद होतोय. अनुभवी पंच आहेत चैतन्य केलेकर. लेग बिफोर द विकेट मध्ये बाद झालेला आहे. कारण जेव्हा पंच तर अतिथी कक्षामध्ये नुकतेच ज्यांचं आगमन झालंय रिदंडचे सन्माननीय सुरेशजी खोत सर यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. शाल आणि एक सुरेख असं रोपटं देऊन आपण अशोकजी प्रधान सरांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूया. रेवदंडचे सुरेशजी खोत सर यांचा इथे सन्मान होईल. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत गेल्या 3 रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि हे खरं योगदान आहे. अर्थातच अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2024 तर सुरेशजी खोत सर रेवदंड यांचं या ठिकाणी सन्मान केलं होतं.
अशोकजी प्रधान सरांच्या शुभ हस्ते शाल आणि एक सुरेख असं रोपटं जे आज काळाची गरज आहे, झाडं लावा आणि झाडं जगवा, आणि याच उद्दिष्टातून खरं अर्थानं हे योगदान इथे देण्याचा प्रयत्न करतोय. जाऊया आपण समर्थन कक्षामध्ये आणि ऐकूया आमचे समालोचक निशांत यांच्याकडे. धन्यवाद. सरपंच पिंट्या गायकवाड, मित्रमंडळ सोंडी या संघाचे संघमालक आहेत पिंट्या गायकवाड, आणि त्याच वेळेला संघ व्यवस्थापक आहेत मिलिंद म्हात्रे, यांचा देखील हार्दिक आभार. तसेच आरसी ग्रुप अलिबाग या संघाचे संघमालक आहेत राकेश चव्हाण, आणि संघ व्यवस्थापक माझे जिवलग मित्र हेमंत गुंजाळ माझ्या साईडलाच बसते, त्यांचा देखील हार्दिक आभार. तुमचा सुद्धा एक महत्वाचा रोल आहे टीम मध्ये, आणि म्हणूनच त्याच टीम मध्ये खऱ्या अर्थानं एक चांगला कॉन्फिडन्स येत असतो, कारण व्यवस्थापकाचं काम सुद्धा काका फार महत्वाचं असतं, आणि ते काम या ठिकाणी हेमंत गुंजाळ आणि मिलिंद म्हात्रे यांच्या माध्यमातून होत आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे येऊयात. 2 बॉल 15 धावा धाफलकावरती आतापर्यंत आलेले आहेत, आणि पुन्हा एकदा चौथा बॉल असेल गोलंदाज परेश झडे. यावर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडे, फलंदाजाकडे कोणत्याही प्रकारचा इथे उत्तर नाहीये. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये गेला असं पंच दर्शवितात. धाफलकावरती 16 धावा धाफलकावरती आल्यात. 16वा वरीस धोक्याचं आणि तितकंच मोक्याचं देखील आहे. दोन्ही संघांकडे मोका आहे, कारण डू आर डाय अशा स्थितीमध्ये ही मॅच असणार आहे. जिंकणं फार गरजेचं असेल दोन्ही संघांसाठी. फुलटॉस बॉल, पण तो लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी इशारा केलाय की हा वाईट बॉल आहे, आणि घोषांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव पाहायला मिळणार आहे. 2 धावेने धाफलकावरती ऍड होणार आहेत. आतापर्यंत आपण धावसंख्या पाहिली तर 2 बाद 18 धावसंख्या धाफलकावरती आली आहे. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज अलिबागच्या या क्रीडा भवनच्या मैदानावरती आपण पाहतोय. यावर करण्याचा प्रयत्न केलाय वडिश लॉंग ऑफ. आपण पाहिलं तर इथे ऑफ ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली आहे, आणि एका धावेच्या समवेत 19 धावा धाफलकावरती, कारण एकेरी धावीला सुद्धा महत्व देणं फार गरजेचं आहे, आणि तोच प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. 5 बॉल झालेत, आणि पॉवर प्लेचा आता हा अंतिम बॉल असेल. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. स्ट्रायकिंग एंड वरती मनीष म्हात्रे. स्लोवर बॉल व्हेरिएशन मैदानावरती पाहायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाला, आणि 2 ओव्हर्स नंतर आपण धावसंख्या पाहिली तर 2 बाद 19 अशी धावफलकावरती धावसंख्या लागलेली आहे, आणि 11 मिनिटं सुद्धा तुम्ही वापरलेली आहेत. हे सुद्धा भान असू द्या. तिसरी ओव्हर पाहूया कोणता गोलंदाज इथे घेऊन येणार आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी प्रथम क्रमांक 2 लाख रुपये आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 1 लाख आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 50,000, चतुर्थ क्रमांक 50,000 आणि आकर्षक चषक. तसेच मॅन ऑफ द सिरीज खऱ्या अर्थानं आमचे प्रेक्षक आहेत ना, ते आज मुद्दामून थांबणार आहेत, कारण या स्पर्धेमध्ये विविध मोठमोठी बक्षीस आहेत. मग त्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज असणार आहे. त्यासाठी 2 व्हीलर आहे. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की माझ्या नावामध्ये किंवा माझ्याकडे एक 2 व्हीलर यावी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये, आणि पाहूया कोणाचं काका हे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याच वेळेला LED TV आहे, तसे फ्रीज आहे, सायकल आहेत, अशी विविध पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देणार आहोत. तर पुन्हा एकदा मैदानाकडे तिसरी ओव्हर घेऊन येतोय गोलंदाज प्रज्वल ठाकूर. आपल्या स्पेल मधील लास्ट ओव्हर. पहिलाच बॉल ऑन साइडला मारायचा होता, परंतु पंचांनी मात्र 22 रूपात इथे 1 धाव मात्र मिळणार आहे. या मैदानाचा आपण संपूर्ण व्ह्यू पाहिला तर तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळता येणार आहे, किंवा इन फ्रंट ऑफ द विकेट खेळता येणार आहे, परंतु बिहाइंड द विकेट मात्र तुम्हाला खेळता येणार नाहीये. आणि तोच प्रयत्न इथे आता पुढे खेळण्याचा, विकेटच्या समोर खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती विनोद वाटकरे संघाचा कॅप्टन आहे. चांगला बॉल, तितका चांगल्या पद्धतीने फटका पाहायला मिळतोय, परंतु फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग पाहायला मिळतोय. क्लास, गुणवत्ता, कौशल्य, कॉन्फिडन्स, धारिष्ठ सर्व काही आपल्याला प्रज्वल ठाकूरच्या वतीने पाहायला मिळतोय. आज रेवदंडा विभागामधील जे खेळाडू किंवा त्याचे मित्र बघत असतील नक्कीच खुश असतील, परंतु यावेळेस मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय. विनोद वाटकरच्या बॅट मधून येतो एक ग्लोरियस फटका, षटकार. 6 धावा धाफलकावरती ऍड होणार आहेत. रिप्ले मध्ये पाहू शकता शफल झाला. बॉडी बॅलन्स खूप चांगला आहे, कारण मी पहिल्या दिवशी म्हणालो की तुम्ही जेव्हा एखादा मोठा फटका खेळायचा असेल तेव्हा तुमचं ताकद, तुमची टायमिंग आणि तुमचा बॉडी बॅलन्स या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, आणि त्या गोष्टी मैदानावरती पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न डीप पॉइंटच्या दिशेनं. अगोदरच्या बॉलवरती आला षटकार, तर या बॉलवरती येतोय चौकार. आणि आपण काका सातत्यानं म्हणत असतो की क्रिकेट, सरदार, राजकारण
हा नेहमीच रंग बदलत असतात, पण त्याच्यामध्ये आपण एक शब्द अजून ऍड करूया ज्याचं नाव आहे वातावरण. कधी उन्हामध्ये पाऊस पडतो, कधी पावसामध्ये ऊन पडतं, कधी थंडीमध्ये गरमी येते तर गरमीमध्ये थंडी येते. अशा विविध गोष्टी आपण पाहू शकतो. चांगला बॉल, तितका चांगल्या पद्धतीने फटका लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू मात्र खेळून काढलेला आहे. एक सिंगल धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र संधी फार महत्वाची आहे. दोनही फलंदाजांमध्ये मिसकम्युनिकेशन झालं होतं. आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित नव्हता, कॉल व्यवस्थित नव्हता. मनीष मात्र डेंजर झोन मध्ये होता, परंतु पहिल्या अटेम्प्ट मध्ये विकेट किपर इथे चेंडू गॅदर करण्यामध्ये अयशस्वी ठरला आणि त्याचमुळे मनीष मात्र आता सेफ झोन मध्ये आहे. 2-31 अशी धावसंख्या. लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर. पंचांकडे पाहिलंय आणि पंचांच्या माध्यमातून इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव फार महत्वाच्या असतात, इथे सेव्ह कराव्या लागणार आहेत, कारण ही सुपर 8ची मॅच आहे. जर जिंकले तर या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान टिकून राहणार आहे आणि जर हारलेत तर मात्र ही स्पर्धेमधून तुम्हाला बाहेर व्हावं लागणार आहे. पुन्हा एकदा सोयर चेंडू इथे पाहायला मिळाला आणि धावफलकामध्ये निश्चित वाढ होते. 33 धावा धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि इथे मात्र चेंडू अर्थात सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार, 4 धावांचे योगदान. खर तर विनोद वाटकरे हे नाव नवगावचं अतिशय लोकप्रिय नाव पाहायला मिळालं. 15 दिवसापूर्वी मुंबईच्या चिंचपोकळीच्या मैदानावर अर्थातच धनवीन अलिबाग संघाच्या 40+ मधून खेळत असताना विक्रोळी या संघाचं मुंबईमध्ये या संघाने पराभव केला होता आणि ती प्रथम क्रमांकाचा मानकरी म्हणून पारितोषिक त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. 3 ओव्हर्स काका कंप्लीट झालेले आहेत आणि 15 मिनिटे त्यांनी मात्र वापरलेले आहेत. अगदी वेळेमध्ये षटक पूर्ण होत आहेत, परंतु आता मात्र तुम्हाला थोडासा वेळ जास्त खर्च केलाय जरूर, परंतु आता इथे थोडीसा स्पीड घ्यायला लागणार आहे. विनंती असेल की आपण थोडीशी घाई करायची आहे, कारण मैदानावरती आपण पाहिलं तर बरेच प्रेक्षकांचा इथे प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय आणि मॅच मात्र अजिबात थांबवू नका. कोणत्या प्रकारची टीम मीटिंग मात्र घेऊ नका. आतापर्यंत आपण स्कोर कार्ड वरती नजर मारली तर धावसंख्या धावफलकावरती 37 धावा आलेल्या आहेत. 3 ओव्हर्स कंप्लीट झाले आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तरी ते 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 9 धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये प्रज्वल ठाकूर थोडासा महागडा ठरला, कारण एक षटकार आणि एक चौकारच्या समवेत त्यांनी 18 धावा खर्च केल्या आहेत. तर नवीन गोलंदाज मैदानावरती आता आलाय मंदार म्हात्रे, याच्यावरती संपूर्ण आता जबाबदारी असणार आहे, कारण कुठेतरी धावसंख्येवरती लगाम लावण्याचं काम करावं लागेल. परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर एक एक्सप्लोसिव्ह बॅटर विनोद वाटकरे. पहिलाच बॉल हॉरिझॉन्टल बॅटनी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर लेग बाईस इथे मात्र पंचांनी इशारा केलाय. 1 धाव ऍड होणार आहे टीमच्या टोटल मध्ये. 38 धावा धावफलकावरती आल्यात. विनोद वाटकरे म्हटलं की मग त्याचा अलिबाग तालुक्यामधला खेळ आपण सातत्याने पाहतोय, त्याचा रायगड जिल्ह्यातील खेळ आपण पाहतोय किंवा रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ज्याने खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी केली होती आणि आज अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा एक संघाचा कर्णधार आहे. आरसी ग्रुप अलिबाग संघाचा कॅप्टन असताना त्याला ती जबाबदारी आता पार पाडावी लागणार आहे. मंदार मात्र पहिलाच बॉल इथे खूप चांगल्या पद्धतीने. यावेळेस मात्र विनोद वाटकरेच्या बॅट मधून ग्लोरियस फटका, शानदार फटका पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, संजीवनी षटकार म्हणावं लागणार आहे, कारण धावांसाठी स्ट्रगल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी खूप चांगल्या पद्धतीने शफल झाला, बॉडी बॅलन्स केली आणि तदनंतर मात्र स्क्वेअर ऑफ द विकेटच्या दिशेने खेळून काढला षटकार. षटकाराच्या समवेत संघाची धावसंख्या धावफलकावरती 44. 44 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या सत्रातील चौथं षटक मार्गस्थ आहे मैदानावरती. ऑन साइडला आपण व्यूहरचना पाहिली तर एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे, एक काऊ कॉर्नर आहे, तदनंतर एक लॉंग ऑन, एक शॉर्ट मिड विकेट देखील तैनात केलाय. एक आपण मिड ऑन सुद्धा पाहू शकतो. ऑफ साइडला पाहिलं तर एक शॉर्ट पॉइंट आहे, तदनंतर एक शॉर्ट कव्हर आहे, एक मिड ऑफ आहे. अशी व्यूहरचना मैदानावरती सजलेली आहे आणि आता अजून देखील 4 बॉल शिल्लक असतील. पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज मंदारनं. तर या ठिकाणी जी रेफ्रिजरेटर किंवा वॉशिंग मशीन असेल, सायकल असतील,
खूप चांगली संकल्पना. मी स्पर्धेमधील आयोजकांचं कौतुक करेन. या स्पर्धेमध्ये जो प्रथम क्रमांक ज्याचा येईल, ज्या संघाचा, त्या संघाच्या ओनरला इथे फ्रीज देण्यात येणार आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सेकंड नंबर ज्या संघाचा येईल त्या संघाच्या ओनरला वॉशिंग मशीन देण्यात येणार आहे. तृतीय क्रमांकाचा जो नंबर या ठिकाणी संघ ठरणार आहे त्याला मात्र ओनरला इथे सायकल देण्यात येणार आहे. आणि चतुर्थ क्रमांकाच्या सुद्धा संघाच्या ओनरला इथे सायकल देण्यात येणार आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. ओहो, यावेळेस वेट अँड वॉच अप्रतिम अशा पद्धतीने थोडीशी वाट पाहिली आणि आता बॉलची वाट लावली, पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर षटकारांसाठी. विनोद वाटकरे जर सेट झाला किंवा विनोद वाटकरेची बॅट जर गरम झाली तर या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचं गरमागरम वातावरण करत असताना, ही मॅच प्रफुल्लित करत असताना विनोद वाटकरी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यानंतर संघाची धावसंख्या आता भरारी घेतलेली आहे. एकदा जोरदार टाळ वाजवायचे आरसी ग्रुप अलिबाग संघाने, कारण 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. विनोद वाटकरेला माहिती आहे की ही मॅच आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आहे, कारण या स्पर्धेमध्ये जर ही मॅच जिंकली तर काका मात्र किमान 50,000 आणि आकर्षक चषक या स्पर्धेमधून ते नक्कीच घेऊन जाणार आहेत. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. आणि त्याच वेळेला मंदार पाहूया कशा पद्धतीने कमबॅक करतोय. यावेळेस निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, थोडस मानसिक दर्पण, दबाव, परंतु मंदार सुद्धा अगदी अनुभवी गोलंदाज आहे. त्याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने क्लास आहे, कॉन्फिडन्स आहे. तर मग या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर कुठेतरी येणाऱ्या 3 बॉल सोबत कमबॅक करावं लागणार आहे, कारण आयुष्यामध्ये आणि क्रिकेटमध्ये कमबॅक करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तोच प्रयत्न, परंतु यावेळेस तितका चांगल्या पद्धतीने फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी क्रिकेटमध्ये असे फटके फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात किंवा कमी पाहायला मिळतात. एक नजकता किंवा त्याच वेळेला एक चांगली क्वालिटी, चांगला स्टँडर्ड स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळाला. विनोद वाटकरकडे एक स्फोटक फलंदाजी आहे किंवा त्याच वेळेला टेक्निकल फलंदाजी सुद्धा आहे. रिप्लेवरती पाहू शकता टप्प्यानंतर थोडासा बॅकफुटला गेला होता आणि खूप चांगल्या पद्धतीने ते स्लॅश केलं, पाठवून दिलं एक्स्ट्रा कव्हरला. यावेळेस मात्र चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये, स्पर्श झालेला नाहीये, परंतु प्रत्येक बॉल वरती आता इथे आक्रमण करायचं आहे. प्रत्येक बॉल वरती मला एक्सप्लोसिव्ह व्हायचं आहे, प्रत्येक बॉल वरती मला विस्फोटक व्हायचं आहे. हाच मानस आपल्या मनामध्ये ठेवून आता धुवाधार तडाखेबंद बेधुंद फलंदाजी मैदानावरती करत आहे. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा विनोद वाटकरेच्या बॅट मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार. 4 ओव्हर्स मैदानावरती कंप्लीट झालेले आहेत आणि 4 ओव्हर्स नंतर आपण मिनिटं पाहिली तर 19 मिनिट आणि 30 सेकंद पूर्ण झालेले आहेत. 4 ओव्हर्स तुमच्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता लास्ट ओव्हर असणार आहे. अजून थोडं स्पीडली घ्यायचं आहे. पहिले 4 ओव्हर्स नंतर विनोद वाटकरेने आता मात्र खूप चांगल्या पद्धतीने इथे खेळ केलाय. विनोद वाटकरेच्या बद्दल आपण जर इथे संदर्भाबद्दल विचार केला तर तो वाट करतो सुद्धा आणि वाट लावतो सुद्धा. आता आपल्या संघासाठी त्यांनी वाट केली आहे आणि समोरच्या संघाची त्यांनी वाट लावली आहे, हे मैदानावरती पाहायला मिळतं. अप्रतिम अशी तडाखेबंद फलंदाजी, 13 बॉल मध्ये 35 धावेचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलंय आणि या स्पर्धेमधील हाफ सेंचुरी सुद्धा आपल्या नावावरती करणार का, हे प्रश्नचिन्ह आता उभं राहिलंय. जिथे आता स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहिलं तर मनीष म्हात्रे आहे, लोणारे गावचा खेळाडू. आज बरेचसे त्याचे मित्र असतील किंवा त्याचे सहकारी असतील, ग्रामस्थ असतील, त्याला मोबाईलच्या द्वारे पाहत असतील. काही घरामध्ये अँड्रॉइड टीव्ही, आता जमाना बदललाय काका, जमाना आधुनिक झालाय, मॉडर्न झालाय, त्याच्यामुळे प्रत्येकाला आता घर बसला या मॅचचा मनमुराद आणि निखळ आनंद मात्र घेता येतो. पहिलाच बॉल इथे गोलंदाज राजन नाईक आला होता आणि पहिल्याच बॉल वरती ते 1 धाव मात्र कंप्लीट केली आहे. तर धनवीन स्पोर्ट्स अलिबाग या समीरजी चौगुळे यांच्याकडून विनोद वाटकरेसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आले. तर गोलंदाज राजन नाईक अगदी बामणगाव मधील एक छोटीशी वाडी आहे, खुटेवाडी त्या गावाचं नाव आहे आणि आदिवासी समाजाचा खेळाडू आहे, परंतु ज्याने कमी वयामध्ये स्वतःला खूप चांगलं डेव्हलप केलंय असं राजन नाईक गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस बॉल कधीही विनोद वाटकरे शक्यतो मिस करत नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये अशा गोष्टी कधी होत असतात. कधी एखादा चांगल्या चेंडूवरती मोठा फटका येत असतो, कधी एखादा खराब चेंडू असेल तर तो डॉट जात असतो आणि अशा ज्या गोष्टी आहेत ते क्रिकेटमध्ये सातत्याने घडत असतात. 2 बॉल्स कंप्लीट झाले अंतिम ओव्हर मधील 62 धावा धावफलकावरती.
ओहो जबरदस्त बॉल, परंतु पंच मात्र नाराज आहेत. व्हाईट बॉलचा इशारा केला. 63 धावा डावफलकावरती 2 गडी बाद. बॅटिंग करणारा संघ सर्वांच्या माहितीसाठी राकेश चव्हाण यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आरसी ग्रुप अलिबाग. तर दुसऱ्या बाजूला एक डॅशिंग आणि डायनामिक व्यक्तिमत्व पिंट्या गायकवाड यांचा संघ आपण पाहतो. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, परंतु राजन नाईकचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. जर गोलंदाजी आवडली असते तर टाळावायला काहीच हरकत नाहीये, कारण एक कमी वयाचा खेळाडू आहे आणि विनोद वाटकरेला जर डॉट बॉल काढतोय म्हणजे खूप चांगली गुणवत्ता, कौशल्य त्याच्याकडे असलेली खऱ्या अर्थानं जे काही सर्व समर्पण आहे तो देण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा पंचांकडे पाहिले. आता व्हाईट बॉलचा इशारा मैदानावरती पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल हा नेहमीच वाईट असतो असं सांगितलं जातं. धावा सेव्ह करणं फार गरजेचं आहे. तो प्रयत्न आता करावा लागणार आहे, कारण धावफलकावरती धावा पाहिल्या तर 64च्या घरामध्ये आतापर्यंत पोहोचल्यात. 2 विकेट्स जरूर गमावल्यात, पण त्यामध्ये 15 बॉल मध्ये 35 धावांची खेळी विनोद वाटकरेची. यावेळेस चेडू बऱ्याच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे परंतु मात्र चेडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. अजून देखील आता या इनिंग मधील 2 बॉल्स मात्र शिल्लक असणार आहेत. धावफलकावरती धावा 70 या आकड्यावरती पोहोचलेल्या आहेत आणि आता प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह उभं राहिलंय की या स्पर्धेमध्ये विनोद वाटकरेची हाफ सेंचुरी मात्र होणार का या विवंचनेमध्ये. आता ओहो कौतुक करावं लागेल गोलंदाजचं, आणि इथे बॅट कट पाहायला मिळतोय. कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. याला म्हणतात कमबॅक. राजन नाईकच्या माध्यमातून खरा आता थोडा प्रेशर होता. वाईड बॉल सुद्धा जरूर आले, परंतु तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केले. विकेट विनोद वाटकरी इथे मात्र झाल्यानंतर प्रत्येक प्रेक्षकाला इथे अपेक्षा लागली होती की या स्पर्धेमधील हाफ सेंचुरी आपल्या नावावरती होणार का, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर बॅटच्या एक हलकाचा स्पर्श झाला आणि इथे विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने कॅच पकडली आणि या स्पर्धेमध्ये राजन नाईकच्या नावावरती 1 विकेट अजून वाढलेले आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती 70 आलेली आहे आणि या सत्रामधील लास्ट बॉल ऑफ द इनिंग राजन नाईकने 1 षटकार जरूर दिला. वाईड बॉल सुद्धा फेकले, परंतु आतापर्यंत 5 बॉल मध्ये फक्त 9 धावा त्याने खर्च केल्यात. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती नवीन फलंदाज पवनने मात्र अगदी बॅटचा फ्लो खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला, पण चेडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये, स्पर्श झाला नाही आणि यावेळेस 22 स्वरूपात 1 धाव इथे मात्र पाहायला मिळेल. 5 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. जेव्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस झाला होता तर टॉस मध्ये सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाने टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना निर्धारित 5 ओव्हर मध्ये म्हणजेच 30 बॉल मध्ये इथे 71 धावा पूर्ण केल्या. तर 72 धावांचं लक्ष्य हे आता सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघासमोर ठेवलेलं आहे. पहिल्या सत्राचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. द्वितीय सत्रामध्ये काय होणार आहे. 30 बॉल मध्ये खरं तर 72 धावांची गरज आहे. याच दरम्यान क्रीडा भवन मैदानावरती नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये ज्याने पहिल्यांदा मॅन ऑफ द सिरीजचा किताब हस्तगत केला तो सर्वांचा लाडका राजू मामा म्हणजे राजू मात्रे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती आसनस्थ व्हायचं आहे. टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये एकेकाळी दबदबा राहिला तो अर्थातच झुंजार युवक पुणे संघाचा. त्या संघातर्फे खेळताना ही कामगिरी अर्थातच त्यांनी केली. विशेषतः त्यावेळेला मुंबई मॅचलेस मुंबई, राहुल 11, प्रेसी मुंबई याचे खेळाडू मैदानावरती यायचे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणं या मैदानावरती फार अशक्यप्राय असायचं. पण शेवटचं षटक कोणाला द्यायचं किंवा बॅटिंग करताना तो परफॉर्मन्स कोणाचा असायचा. मला वाटतं साधारण 89 असेल साल, बरोबर ना. 89 या वर्षी 1994 साली, बरोबर ना. मॅन ऑफ द सिरीज पहिल्यांदा तुम्ही हस्तगत केले. खूप खूप तुमचं या ठिकाणी कौतुक. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये मनपूर्वक या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो आणि वळतोय पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राकडे ज्या ठिकाणी आमचे काका मात्रे तुम्हाला जॉईन झालेले आहेत. 72 धावांचं लक्ष समोर घेऊन
ऋषिकेश राऊत अँड कंपनीला मैदानामध्ये धावा जोडाव्या लागतील. सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी किम संघाला जर जिंकायचा असेल तर 3 संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाले. आजचा पहिला संघ होता एमडी वॉरियर्स वायशेत संघ, दुसरा संघ होता त्रिश्राव्य 11 वर्सोली, तिसरा संघ होता एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर आणि चौथा संघ कोणता असेल याच्याकडे आपल्याला पाहायचं आहे. स्पर्धेची आकर्षक पारितोषिकं आहेत, ज्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख, त्यानंतर संघ मालकाला रेफ्रिजरेटर देण्यात येणार आहे लॉइड कंपनीचा. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख आहे, भव्य दिव्य चषक आणि त्याच्या समवेत संघ मालकासाठी सुद्धा वॉशिंग मशीन असणार आहे ओनिडा कंपनीची. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 50,000 प्लस ट्रॉफी असणार आहे. त्यांच्या समवेत संघ मालकाला सुद्धा स्पोर्ट्स मधली टाटा कंपनीची सायकल देण्यात येणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पेशल आकर्षण आहे ते म्हणजेच होंडा शाईन ची बाईक असणार आहे, जी कोणत्या खेळाडूच्या नावावरती जाणार आणि क्रीडा भवन अलिबागच्या मैदानामध्ये अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीचा तो बाईक मॅन ठरणार याच्याबद्दल सुद्धा चर्चा असेल. बेस्ट बॅट्समन साठी एलईडी टीव्ही असणार, स्मार्ट एलईडी टीव्ही. बेस्ट बॉलर साठी सुद्धा स्मार्ट एलईडी टीव्ही आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आपण अनेक पारितोषिकं देतोय. पण या स्पर्धेदरम्यान क्रीडा भवन नाईट क्रिकेट स्पर्धेची फायनल या वर्षीची आम्ही जिंकली होती. हा जो एक डंका आपल्या प्रत्येकाला पिटायचा असतो ना, त्यासाठी हे द्वंद्व मैदानात मित्रांनो रंगलंय. आणि म्हणूनच आपण स्क्रीनवरती पाहतोय सन्मित्र मैदानात गेलाय तो या वर्षी आणि गतवर्षीच्या नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये तुफान फॉर्म मध्ये आपण पाहिलाय. पण फॉर्म मैदानामध्ये क्लासच्या सोबत जोडावा लागेल. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपल्याला ते पाहणार का की जिथे आरसी ग्रुप संघाने 72 धावांचं लक्ष ठेवलंय, समोर अर्थातच प्रमोद पाटील सारखा अनुभवी खेळाडू आहे ज्याने प्रूव्ह करून दाखवलंय की एज इज अ जस्ट अ नंबर. काल सुद्धा 48 वर्षीय प्रमोदने 5 विकेट स्वतःच्या नावावरती मैदानामध्ये घेऊन दाखवल्या होत्या. त्यामुळे वय हा केवळ आकडा असतो हे खेळाने बऱ्याच वेळेला दाखवलंय. आजही त्याचा प्रत्यय आपल्याला येणार, पण यामध्ये या प्रत्ययाला उत्तर तर द्यावंच लागेल. सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी किम संघाकडे एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. या खेळामध्ये रंग बदलायला वेळ लागत नाही हे अनेक वेळेला आपण पाहिलंय. क्रीडा भवनच्या मैदानामध्ये सहज सोपे वाटणारे विजय अचानक अवघड झाले, पण अवघड वाटणारे विजय सुद्धा काही वेळेला सोपे होऊ शकतात. प्रश्नांची उत्तरं सोडवावी लागतील, पण ती अवघड आहेत की सोपी हे केवळ येणारा वेळ ठरवेल. घेऊन चलतो माझे साथी समालोचक मित्र काका म्हात्रे यांच्याकडे. हॅलो, धन्यवाद ॲडव्होकेट संदीप जगे. नवगा यांचा आपण आवाज ऐकलात आणि त्यानंतर आपण मैदानाकडे वळणार आहोत. मगाशी आपण पहिले विनोद वाटकरी यांनी तब्बल 41 धावांचं दिलेले योगदान, धावांची बरोबरी केली, जी धावांचा उच्चांक वैयक्तिक नोंदवलं गेलं निशांत कडवी यांच्या माध्यमातून. आणि तब्बल प्रथम फलंदाजी करताना आरसी ग्रुप अलिबाग संघाने अर्थात ज्याच्यामध्ये 8 खेळाडू 40 प्लस आहेत, तब्बल 71 या धावा दाखल करून नोंदवले. 72 धावांचं लक्ष समोर इथे आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू बॅकफुटर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, गॅप शॉट पॉइंट आणि गलीच्या क्षेत्राच्या मधून बरोबर चेंडू इथे पाहायला मिळाला. एक सुंदर स्क्वेअर कट. अर्थात हा स्क्वेअर कट पाहिल्यानंतर आपल्याला गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण होते, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने चौकाराचं योगदान नेहमी मिळायचं. आणि या चौकाराच्या माध्यमातून हा पहिला चौकार येतोय संगनायक अर्थात ऋषिकेश राऊत यांच्यामध्ये. वेळ आहे थोडं थांबवतो तुम्हाला, सॉरी. कॅमेरामॅनला विनंती आहे जरा सनग्रोच्या बाजूला त्या बिल्डिंगवर सज्जावर जी माणसं बसलेली आहेत ना त्यांच्यावर थोडा कॅमेरा फिरवा एखाद्याने ज्यांच्याकडे असेल, कारण त्यांना तिथून उठवायचं आहे आपल्याला. जरा कॅमेरा स्क्रीनवरती त्यांना दाखवलं तर आनंद वाटेल. तिथून उठायचं आहे त्यांनी. लक्षात घ्या, धोकादायक प्लेस मध्ये आपण बसायचं नाहीये, सज्जावरती बसू नका. जरा कॅमेरामॅनने तिथपर्यंत कॅमेरा नेला तर बरं होईल. त्याच्या अगोदर ते उठले. थँक्यू सो मच. तर गोलंदाज प्रमोद पाटील हा देखील आपण पाहिला. 11:20 खऱ्या अर्थाने हा सामना सुरू होतोय. हे योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर आले सुंदर फटका, संगनायक अर्थात ऋषिकेश राऊत यांच्या माध्यमातून 4 धावांचं योगदान दिलं आणि प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न. आणि यासाठीच तर आम्ही सर्व प्रेक्षक या ठिकाणी आलो. दरम्यान यावी या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्र येतोय, चेंडूची पकड केली, गोलांच्या दिशेने चेंडूची फेकी, तोपर्यंत 1 धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यात. धावपळ धाव येतात त्या 5. खरं तर ही जी क्रिकेट स्पर्धा आपण पाहायला मिळते त्याच्यामध्ये खरं तर योगदान सन्माननीय प्रशांतजी नाईक सरांचं अतिशय महत्वाचा पाहिला. केवळ क्रिकेटची स्पर्धा नाही
तर क्रिकेट बरोबरच अनेक सामाजिक योगदानामध्ये त्यांचा निश्चित एक सुरेख वाटा इथे पाहायला मिळाला. आणि अनेक वर्ष तुम्ही पाहतात अलिबाग नगर परिषदेचे अर्थात नगराध्यक्ष म्हणून त्यांचे योगदान अतिशय महत्वाचं. मग ती गोकुळाष्टमीची ती दहीहंडी असू दे किंवा मग त्यानंतर अर्थात तालुकावाईज क्रिकेटमध्ये दिलेलं त्यांचं योगदान देखील तितकंच महत्वाचं. याच दरम्यान काका प्राइज येते सरपंच पिंटा गायकवाड यांच्याकडून हे प्राइज असणार आहे. या चेंडू नंतर बोलू. वळूया मैदानाकडे. अतिशय चांगला चेंडू यावी आतमध्ये येणारा परंपरेचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये 1 धावेचे योगदान. पारितोषिक असं असणार आहे प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आणि षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक सरपंच पिंटा गायकवाड यांच्यातर्फे असणार आहे. तसेच डॉक्टर शेटे यांनी सुद्धा पारितोषिक लावले. जर सरपंच पिंटा गायकवाड मित्रमंडळ चोंडी किम संघ जिंकला तर 3000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या संघासाठी असेल. क्या बात आहे. सरांचं पिंटा गायकवाड सरांचं निश्चित हार्दिक अभिनंदन करूया. आणि वळूया आपण मैदानाकडे. दरम्यान यावी बॅकफुट गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. ते मात्र शेतेच्या चेंडूवर चेंडूची फेकी इथे केली गेली. जस्टीचा वेग घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. परंतु आपण जर पाहिलं तर अतिशय एक धोकादायक धाव ज्याला म्हणलं जातं या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न इथे केला गेला. तो फलंदाज ऋषिकेश रावच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी येऊन पोहोचली. ती तब्बल 7 धावा धावफलकावर 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. निश्चित आपण पाहिलं 14.40च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवायची आहे. एकाकडे एका बाजूला सरपंच पिंट्या जी गायकवाड सरांचा मित्रमंडळ चौंडी हा युवा खेळाडूंचा संघ, दुसरीकडे 40+ संघ. या संघाचा विचार करता निश्चित एक तुल्यबळ लढत तुम्हाला पाहायला मिळेल. व या मैदानाकडे बॅकफुट गेले चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. शेतेशे चेंडू येणार इथे मध्ये लॉंग क्षेत्रामध्ये 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळते. आणि प्रमोद पाटील यांच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. समीरजी चौगुळे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. येस, नक्कीच समीरजी चौगुळे यांचा मी कौतुक करेन की पहा आज महाराष्ट्रामध्ये रणजीतपट्टू खेळाडूंना घेऊन देखील एक चांगले योगदान त्यांच्यामधून पाहायला नेहमीच मिळालं. दरम्यान या ठिकाणी मैदानाकडे पाहताय ह्या चेंडूवर एक हाताने सुरेख झेल या ठिकाणी चेंडू पकडण्याचा प्रयत्न इथे केला गेला. आणि अशा प्रकारे पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये प्रमोद पाटील याच्या गोलंदाजीमध्ये यावेळी आपण पाहिल्यात 9 धावा या धावफलका इथे पाहायला मिळाले. आणि हे षटक जर पाहिलं तर 3.20 मध्ये या ठिकाणी हे षटक प्रमोद पाटील यांचं कौतुक करूया. 9 धावा धावफलका आल्यात. 72 धावांचं लक्ष समोर आहे. 9 धावा धावफलकार म्हणजे अजूनही 63 धावांची गरज आहे. आणि 24 चेंडू म्हणजे प्रति षटक जर आपण पाहिलं तर 15.75 जवळपास 16 धावांची गरज आहे प्रति षटक. इथे मात्र आरसी ग्रुप अलिबाग संघाविरुद्ध सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाला नवीन गोलंदाजी परिवर्तन होतोय. पॉवर प्लेचं दुसरीकडे पाहणार आहोत. आणि चाळमाळाचा पवन कोंडाजी या ठिकाणी गोलसाठी सज्ज असणार आहे. अर्थात 3 शतक 3 शॉट सर्कलच्या बाहेर आपण इथे पाहणार आहोत. एक आहे मिड विकेटला, एक आहे लॉंग ऑन आणि एक क्षेत्ररक्षक आपण पाहतात वाईडिश लॉंग ऑफ हे या ठिकाणी तैनात केले. शॉट पॉईंट शॉट कव्हर आणि एक मिड ऑफ त्याचबरोबर एक शॉट एक्स्ट्रा कव्हर इथे तैनात केलं गेलंय. ऑन साईडला आपण पाहिलं तर शॉट फाईन लेग आहे. एक मिडाऊन क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलंय. आणि या विरोधातून पवन कोंडाजी गोलंदाज, युवा गोलंदाज ज्याने क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर अनेक मैदानं गाजवली असा हा गोलंदाज. यावेळेचा फटका आता गॅप शॉट चेंडू आपण पाहताय डीप कव्हरला या ठिकाणी मात्र थांबत नाही. आणि बघता बघता चेंडू गेला सीमाच्या पुढे आलेला संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळतंय. ते फलंदाज ऋषिकेश राऊतला जो संघनायक म्हणून आहे आणि त्याच्या वैयक्तिक धावसंख्येमध्ये वाढ होते. त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 चौकारांच्या माध्यमातून तब्बल येते ती 11. 4 धावांचं योगदान, 13 धावा धावप्रकार इथे पाहायला मिळाल्यात. 13 हा खरं तर क्रिकेट मधला अशुभ अंक असं म्हणलं जातं. परंतु आपण या ठिकाणी पाहणार आहोत पुन्हा एकदा फलंदाज अर्थात संघनायक म्हणून जी मगाशी विनोद वाटकर यांनी तब्बल 41 धावांची जी खेळी केली त्याच पद्धतीची खेळी इथे मात्र संघनायक म्हणून अर्थातच ऋषिकेश राऊत या ठिकाणी करणार का हा निश्चित या ठिकाणी औत्सुक्याचा प्रश्न असेल. तयार आहे गोलंदाज पवन कोंडाजी युवा गोलंदाज. 10 ते 12 पंचांना पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावी मात्र हवेत आहे चेंडू. अर्थात यावी झेल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाहणार आहोत. 200 चेंडूचा पाठलाग करतात तोपर्यंत मात्र झेल जमिनीला दान. आणि इथे आलेल्या 2 सुंदर धावा 15 धावा धावफलकावर 2 धावांचं आणखीन एक योगदान.
खरं तर चौकार षटकारांची गरज आहे, कारण लक्ष खूप मोठं आहे, ज्याला निश्चित म्हणतात की दिल्ली काफी दूर, मुंबई खूपच दूर ज्याला म्हणलं जातं. कारण 72 धावांचं एक मोठं लक्ष इथे मला ठेवलं गेलं आरसी ग्रुप अलिबाग या संघाच्या माध्यमातून, आणि ज्याच्यामध्ये विनोद वाटकर यांची अतिशय सुरेख 41 धावांची खेळी. आणि फुटबॉलच्या कोणत्याही खेळाडूंनी जर झेल किंवा विकेट घेतलं गेलं तर समीरजी चौगळे सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. वरिया मैदानाकडे या ठिकाणी मात्र सुरेख अशी चेंडूचा टप्पा पाहायला मिळाला. ते गोलंदाज पवन कोंडेचा आत्मदिनाल चेंडू यावेळी फ्रंट पुढे जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहिला. काहीसा चेंडू यष्टींच्या थोडासा बाहेर गेला, पायावर आदळला, अपील होतं, अपील मात्र फेटाळलं गेलं. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही, 15 धावा धावपकावर. दुसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये अनेक पाहुणे या ठिकाणी येतात. आज आपण अतिथी कक्षामध्ये पाहिलं तर अनेक महिला वर्ग या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतलेला. मगाशी ग्राउंडवर मैदानावर फटका मारताना देखील पाहिलं अनेक महिला या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेतात. उद्या रविवार सुट्टीचा दिवस आहे आणि महिला देखील कुठे कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. दरम्यान बॅकफुटर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न, एक चौटी धाव घ्यायची होती. या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय पवन कोंडाजी. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता 15 धावा धावपकावर. दुसरे षटक मार्गस्थ आहे. एका बाजूला ऋषिकेशराव संगणक आहे, दुसरीकडे सन्मित म्हात्रे आहे. आणि आता मात्र समीकरण आपण पाहणार आहोत. येणारे 20 चेंडू आणि 57 धावांची गरज. 20 चेंडू 57 धावांची गरज इथे मात्र आपण पाहायला मिळते. त्यामुळे मोठं लक्ष टार्गेट या ठिकाणी पार करायचं आहे. ते या ठिकाणी सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाला. वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेलाय, ताकदीचा फाटका चेंडू आपण इथे पाहायला मिळाला. डिप्स केलेली येतो एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. काय ताकद वापरली गेली या ठिकाणी आपण पाहिलं, कारण चेंडू आपण पाहिला होता बॅटच्या फलंदाजाच्या पुढ्यात पाहायला मिळाला. एक पाऊल पुढे टाकत या विजयीने चेंडूला भिरकावून दिलं. पुढचा अतिशय सुंदर फटका. अर्थात एखाद्या खेळाडूचा अर्थात त्रिफळा जर उडवला किंवा माळवणी भाषा संघाच्या दांड्या गोल केल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक शिवदाजी भगत सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळाले. तर हे योगदान आपल्याला पाहायला मिळतं ते प्रत्येकाच्या माध्यमातून. ते 6 धावा 21 धावा धावपकावर. फलंदाज 6 धावांचं योगदान. ऋषिकेश राऊत संघनायक, कर्णधार कसा असावा. आणि राकेशजी चव्हाण यांनी जर झेल पकडला तर शिवदाजी भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पहा बँका निश्चित बंद आहे, एटीएम मात्र खुला आहे. दरम्यान या ठिकाणी सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला. इथे आपण पाहतात मिळाल शेतामध्ये शेते इथे चेंडूची पकड सुंदर पाहायला मिळाली. चेंडूची फेकी घेऊन त्या दिशेने तोपर्यंत 1 धावेचे योगदान इथे मिळालं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी 1 धाव. दुसरे षटक या ठिकाणी समाप्त झालं. 22 धावा प्रति षटक 11च्या सरासरी ही धावसंख्या धावपकावर येते. ती सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण पाहणार आहोत. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 50 धावांची गरज. 18 चेंडू 50 धावा प्रत्येक चेंडूवर. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी मात्र 2.77 म्हणजे जवळपास 3 धावांची गरज आहे. हे योगदान इथे पाहायला मिळतं. षटक समाप्त झालं पवन कोंडाजीचं. या षटकात त्यांनी 13 धावा खर्च केला. एक षटकार त्या ठिकाणी आला, एक चौकार आला. आणि तर त्रिफळा जर उद्ध्वस्त केला तर मात्र या ठिकाणी तुम्हाला आरसी ग्रुप अलिबाग संघाच्या कोणत्याही गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. तर 2.77 जवळपास 3 धावा प्रत्येक चेंडूवर समीकरण इथे आता पाहायला मिळणार आहे. नवीन षटक आपण पाहणार आहोत. गोलंदाजीसाठी येतोय सुजल लडगे, नवगावचा खेळाडू या ठिकाणी येतोय. लक्षाचं पाठलाग आपण पाहतात. या ठिकाणी आता 18 चेंडू आणि तब्बल 50 धावा हे समीकरण इथे पाहायला मिळालं. जलपान मैदानामध्ये पाहायला मिळालं. तर महिला देखील कुठे कमी नाही ते आपण पाहिलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं निश्चितच वर्चस्व अर्थात या जगामध्ये पाहायला मिळेल. आज अतिथी कक्षामध्ये असलेल्या मान्यवर महिला मंडळी आणि मैदानातील सर्व महिला मंडळी ज्याने क्रिकेटवर खऱ्या अर्थाने प्रेम केलंय त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतो. वळी आपण मैदानाकडे. षटक क्रमांक 30 सुजल लडगे गोलंदाज आहे आणि समोर मात्र फलंदाज खेळायला तयार असेल तो ऋषिकेश राऊत.
वैयक्तिक खेळतोय, एक षटकार 2 चौकाच्या माध्यमामध्ये 20 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्रक्षण थोडे विस्तारलेलं पाहतोय. पॉईंट एक तैनात केलं गेलंय. डीप एक्स्ट्रा गोल आपण पाहू शकता, एक मिडअप आणि एक लॉंग ऑफ. दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्रक्षण चेंडूवर इथे मात्र हा झेल सुटला गेला आणि फलंदाज ऋषिकेश राऊत यांना मिळालं जीवदान. 21 धावसंख्येवर जाऊन पोहोचतात. लढवई या प्रवृत्तीचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो, तो अर्थात सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाचा. आणि सुजल लडगे मात्र थोडासा नाराज या ठिकाणी पाहायला मिळालं. युवा खेळाडू आहे आणि अर्थातच त्यावेळी झेल तिथे सुटला गेला आणि फलंदाजाला जीवदान. मगाशी त्याचा उल्लेख केला होता की कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका खेळ हा सूत्र क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं. रोहित शर्मा यांची आपल्या आठवण होते, ज्याने 4 या धावसंख्येत ज्यांना जीवदान मिळालं, त्यांनी 264 धावांचे खेळ केली. विराट कोहली यांचा विचार केला, 3 या धावसंख्येत त्यांना इंग्लंड विरुद्ध जीवदान मिळालं, त्यांनी तब्बल 103 धावांची खेळी केली. हे खरं योगदान आहे. आणि 2019च्या विश्वचषकामध्ये 5 वेळा जीवदान मिळालं ते रोहित शर्मा यांना. त्याच्यामध्ये त्यांनी तब्बल 3 शतकं आणि एक अर्धशतकाची नोंद देखील केली. हे खरं तर जीवदान म्हणतात. जखमी वाघ ज्या पद्धतीने तुटून पडतो त्यानंतर त्या चेंडूवर निश्चित पाहायला मिळेल. वय मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने डावखरा फलंदाज होता. यावेळी बॅटच्या पट्ट्या चेंडूला घेतलाय, क्षेत्र चेंडूला पाठलाग करणार, तो पण चेंडू मात्र थांबत नाही आणि स्क्वेअर लेग मध्ये येतोय एक सुंदर संजीवनी चौकार. 4 धावांचं योगदान इथे मिळतंय. चौकार येतोय तो फलंदाज यावेळी सन्मित्र म्हात्रेच्या बॅटमधून 4 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावर यावेळी पाहू शकता. धावफलका धावा येऊन पोहोचलाय तर तब्बल 27. तिसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये चांगला प्रयत्न होता, कारण हा चेंडू आपण पाहिला तर निश्चितच एक यॉर्कर चेंडू होता. पण फलंदाज डगमगला सन्मित्र म्हात्रे या ठिकाणी निश्चित त्यांनी बॅकफूट आणि फ्रंटफूटचा पुरेपूर वापर केला आणि डीप स्क्वेअर मध्ये चेंडूला भिरकावून दिले. या ठिकाणी चौकारासाठी 4 धावा. जाऊया मैदानाकडे, पुन्हा एकदा तयार आहे. 15-16 पॉईंटचा रनअप तुम्ही पाहताय. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावेळी मात्र चेंडू थोडेसे उंची निश्चित पाहायला मिळाली. पंच नाखुश, पंचाने हात जमिनीत समांतर केले. या ठिकाणी दर्शवले गुणलेखक धरणी कुशीनाना की हा चेंडू खराब आहे, सोयर आहे. 1 धावेचं आणखी योगदान. 28 धावा धावफलकावर. जमीची बाजू की या ठिकाणी सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाने अजूनही एकही फलंदाज गमावला नाही. चांगली भागीदारी तब्बल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. हे योगदान अर्थात आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे डावकर फलंदाज आहे. एक लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर मिड विकेट या ठिकाणी तैनात केले गेले. दरम्यान यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निश्चित खाली होता. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. यावेळी 1 धावेचे योगदान मिळते. यष्टेच्या विनोद वाटकेच्या बाजूने चेंडू इथे मात्र आपण पाहिला शॉर्ट थर्डमॅनला गेला आणि 1 धावेचं आणखीन एक योगदान. येणारे चेंडू आहेत ते 15 आणि 43 धावांचं लक्ष्य. 15 चेंडू 43 धावा हे खरं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण चौथा संघ कोणता असेल उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होईल याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळणार आहे. चिठ्ठी फेक केली जाईल आणि त्यानंतर ते क्रम ठरवले जातील आणि त्या पद्धतीने उपांत्य फेरीच्या लढतीचा प्रारंभ होईल. पुढचा चेंडू यावेळी मात्र सुंदर चेंडू उजव्या यष्टीच्या दिशेने गुडलेग स्पॉटचा वापर केला. इथे मात्र पाहिला तर थोडीशी उंची कमी ठेवली. फलंदाज अर्थातच सन्मित्र मातेचा अंदाज पूर्णपणे चुकला. या ठिकाणी चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूच्या पद्धतीने सांगता झाली. चांगलं क्रिकेट. उद्या रविवार जागतिक सुट्टीचा दिवस आणि त्या सुट्टीचा आनंद घेणारे आमचे सर्वच अलिबाग तालुक्यातले प्रेक्षक आणि त्याचबरोबर आलेले आमचे पर्यटक या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. दरम्यान यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू गेला मिडान क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूर येणार तोपर्यंत सन्मित्र मात्र आपल्या खात्यामध्ये 1 धावेचे योगदान देतो. 1 धाव संघाला मिळते आणि धावफलकात धावा येतात त्या 30. येणारे मात्र चेंडू बाकी आहेत ते 13 आणि 42 धावांची गरज. सन्मित्र मात्र या ठिकाणी एका चौकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचले तब्बल 8 या धावफलकावर. आणि आता मात्र ऋषिकेश राऊत संघनायक आपण पाहणार आहात. उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आहे जो खेळतो वैयक्तिक 21 या धावसंपलकावर. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळचा चेंडू हवेत पूल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्रीय चेंडूवर कोणतीही चूक करत नाही. इथे मात्र हा सुरेख झेल घेतला. क्षेत्ररक्षक होता मनीष मात्र यांनी झेल घेतला आणि यावेळी मात्र पहिली विकेटचं पतन. पहिला फलंदाज मैदानामध्ये गमावलाय ते सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाने. 30 या धावसंख्येवर पहिला फलंदाज मैदानातून बाद आणि बाद होतो फलंदाज या ठिकाणी 12 चेंडूमध्ये ज्याने तब्बल 21 धावांचं योगदान दिलं ऋषिकेश राऊत या ठिकाणी मैदान परत. आणि ही पार्टनरशिप या ठिकाणी मात्र आता ब्रेक होते. नवीन फलंदाज मैदानामध्ये. पाणी मैदानामध्ये घेऊन जायचं प्लीज. वेळेचं बंधन देखील पाळायचं आहे कारण आपल्याला अगदी कमी वेळामध्ये स्पर्धा संपन्न करायची आहे. अर्थातच त्यासाठी असणारे योगदान कारण
प्रशांतजी नाईक आणि त्यांचे सर्व मित्रमंडळ यांनी खऱ्या अर्थाने तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून ही क्रिकेट स्पर्धा आयोजित केली. जवळपास 1.5-2 महिन्याचा कालावधी तुम्हाला पाहायला मिळाला या स्पर्धेसाठी. आणि क्रिकेटवर प्रेम करणारी व्यक्तिमत्व आज आपण पण राजकीय क्षेत्रामध्ये खूप चांगले योगदान त्यांच्या माध्यमातून दिले पाहायला मिळते. आणि हेच खरं योगदानाच्या माध्यमातून खऱ्या तर अशा प्रकारच्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा संपन्न होतात. षटक आपण पाहिलं ते सुजल लडगेच या ठिकाणी त्यांनी 8 धावा खर्च केल्या आणि एक सफलता घेण्यामध्ये तो यशस्वी ठरला. आता मात्र समीकरण बनते येणारे चेंडू बाकी आहेत ते 12 आणि गरज आहे ती 42 धावांची. एक छोटी अनाउन्समेंट आपण या ठिकाणी करतोय. 12 चेंडू जेव्हा 42 धावांची आवश्यकता आहे. हा सामना संपल्यानंतर प्रेक्षकांनी कोणीही मैदानात जायचं नाहीये. एमडी वॉरियर्स वायशेत संघाचा कर्णधार, त्रिश्राव्य 11 वर्सोली संघाचा कर्णधार आणि एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षाच्या समोर येऊन थांबायचा आहे. एमडी वॉरियर्स वायशेत संघाचा कर्णधार, त्रिश्राव्य 11 वर्सोली संघाचा कर्णधार, एसपी सुपर प्लेयर्स आंबेपूर संघाचा कर्णधार आपण समोर येऊन थांबायचा आहे. आपण ड्रॉ करणार आहोत, 4 चिट्या टाकणार आहोत आणि त्यातून सेमीफायनलचे 2-2 संघ निश्चित होणार आहेत. याची नोंद आपण घ्यायची आहे. प्रेक्षकांना विनंती असेल 12 चेंडूत 42 धावांची गरज असताना सामन्याचा आनंद जरूर लुटा, पण कोणीही मैदानात एंटर करायचा नाहीये. धन्यवाद. मैदानाकडे आपण पाहतो नवीन फलंदाज दीपक बेंद्रे या ठिकाणी मैदानात येतोय. डावखोरा फलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्मित्र मात्र या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय 1 धावेचं योगदान इथे मिळालंय. शॉर्ट थर्डच्या दिशेने 1 धावेचं योगदान. 1 धावेने धावफलकात पुन्हा एकदा वाढ होते ती 1 गडी बाद 31. गोलंदाज या ठिकाणी गोलसाठी सज्ज झालेत. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 34 षटक पवन कोंडाजी चाळमळा गावाचा रहिवासी ज्याने अर्थात रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन त्याने केलं होतं. व या मैदानाकडे यावेळी मात्र चेंडूला हवेतून भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. अर्थात पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मिड विकेट क्षेत्रामधून येईल हा एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान. 6 धावा संघाला निश्चितच एक चांगलं समीकरण बनवण्यासाठी दिलेले योगदान इथे पाहायला मिळते. फलंदाज यावेळी सर्वित्र भात्रे जो पाहिला सलामीला फलंदाज आहे आणि त्यांनी पाहिलं या चेंडूला निरीक्षण केलं, आपल्या जवळ चेंडूला येऊन दिला आणि या ठिकाणी मिडविकेट मध्ये सरळ भिरकांडवलं. 6 धावा संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावफलकात धावा येतात त्या 37. 10 चेंडू 35 धावांचं लक्ष. 10 चेंडू 35 धावा. यावेळी कार्पेटने चेंडू घ्यायचा प्रयत्न केला. मिडाव क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडू येतोय. चेंडूला अडवला तो पण 1 धाव आणखी धावफलकात नोंदवली. 1 धाव संघाला मिळाली. 9 चेंडू 34 धावा हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. क्रिकेट हा अनितीचा खेळ. सरड्याप्रमाणे रंग बदलणार क्रिकेट. राजकारणाचा रंग जसं राजकारणामध्ये बदलतं असं क्रिकेट असं नेहमी पाळतात. असं म्हणतात की इंग्लंड मधलं हवामान, पाकिस्तानामध्ये राजकारण आणि तुमच्या आमच्या घरामध्ये असलेल्या पत्नीच्या मनातलं रागरंग याचा कधी आपल्याला निश्चित थांगपत्ता लागत नाही. तेच आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. आणि अगदी विजय होणारा संघ पराभूत होतो, पराभूत होणारा संघ विजय होतो. हेच आपण निश्चित क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. वही आपण मैदानाकडे उजव्या हाताने फलंदाजी. फलंदाज दीपक बेंद्रेसाठी यावेळी मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटवर गेला, बॅट चेंडू संपर्क आला नाही. उरलेलं काम यष्टीचे पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू 1 गडी बाद. धावफलकात धावा आल्या त्या 38. आता मात्र समीकरण बनेल ती येणारे 8 चेंडू 34 धावा. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेसने चेंडू आपण पाहायला मिळेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाईल. 1 धावेने अर्थात वृद्धी इथे पाहायला मिळेल. दीपक बेंद्रे यांनी 1 धावेने आपलं खातं देखील इथे उघडलं. 1 धावेचं आणखीन एक योगदान. षटक क्रमांक 4 इथे मार्गस्थ मैदानामध्ये. 7 चेंडू 33 धावा. यातील विजयी संघ उपांत्य फेरीमध्ये अर्थात सेमीफायनल मध्ये दाखल होईल आणि 4था संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळेल. हे देखील योगदान निश्चित पाहायला मिळतं. डावखोरा फलंदाज समोर आहे. एका बाजूला उजव्या हाताने, दुसऱ्या बाजूला डावखोरा फलंदाज. त्यामुळे गोलंदाजी करणारा गोलंदाज याला मात्र निश्चित प्रश्नचिन्ह असतं. दरम्यान पुढे चेंडू अतिशय सुरेख चेंडू. पुन्हा एकदा गुडलेन स्पॉट इथे मात्र आपण पाहिलं आणि हे षटक त्याकडे पाहायला मिळालं. अतिशय चांगल्या षटकाची इथे सांगता पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण बनेल ते येणारे 6 चेंडू आणि 33 धावा. अर्थातच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल 33 धावा म्हटल्यानंतर 6 चेंडू मध्ये म्हणजेच प्रत्येक चेंडूचा आपण विचार केला 5.50 ही धावांची गरज आहे. म्हणजे षटकाराची गरज आहे असं म्हणता येईल. चांगली गोलंदाजी पवन कोंडाजी याच्या माध्यमातून यांनी या षटकात 9 धावा खर्च केल्या. दुसरं षटक फेकलं होतं त्यामुळे त्यांनी 13 धावा खर्च केल्या. तब्बल या ठिकाणी त्यांनी 22 धावांचं योगदान दिलं. सफलता मात्र त्याला कोणतीही मिळाली नाही. आणि आता मात्र अंतिम षटक. आणि काय घडणार या अंतिम षटकामध्ये? अंतिम षटक असेल गोलंदाज
विशाल जयतू ज्यांनी शेवटचं षटक मागच्या कालच्या रात्रीमध्ये आपण पाहायला मिळालं आणि 2 वेळा त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली. 33 धावा 6 चेंडू. लगेच मला आठवते बेलपाड्याचं मैदान आणि त्या उरणच्या बेलपाड्याच्या मैदानावर 42 धावांची गरज असताना मुळेकंठ जीवित मात्रे यांनी 6 चेंडू मध्ये 42 ची खेळी केली होती. या दरम्यान मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मात्र शेतशेत चेंडूवर आहे. वाडी श्रीलंका क्षेत्रामध्ये काव कॉर्नर मध्ये चेंडूची फेकी करणार तोपर्यंत मात्र या ठिकाणी पाहूया फलंदाज या ठिकाणी दुसरी धावसाठी मैदानात आले. मात्र तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी अपील करण्यात आलं. रिव्ह्यू घेतला जाईल. पाहिजे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जाईल. स्क्रीनच्या माध्यमातून पाहतील की फलंदाज धावचित आहे किंवा नाही याचं उत्तर आपल्याला लगेच मिळेल. तर या स्पर्धेचा आपण विचार केला तर अतिशय चांगलं योगदान प्रत्येक संघाने दिलं. 224 खेळाडू प्रत्येक संघाचे 16 म्हणजे आपण पाहायला मिळाले आणि त्यामध्ये 193 गाव आणि 62 ग्रामपंचायत यांचा अलिबाग तालुक्याचा विचार करता अलिबाग तालुक्यातली पहिली मोठी क्रिकेट स्पर्धा अर्थात अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी 2024 सर्व आयोजक सहआयोजक यांचा आपण हार्दिक अभिनंदन करूया. कारण प्रथम क्रमांक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50 आणि चतुर्थ क्रमांक 50 तब्बल 4 लाखाची भव्य क्रिकेट स्पर्धा पाहूया. आपण पाहणार आहोत. पण तिसरे पंच मुन्ना पठाण सर या ठिकाणी स्क्रीनच्या माध्यमातून पाहतात आणि या ठिकाणी त्याचा निर्णय देखील आपल्याला पाहायला मिळेल. पंचांची सुरेख कामगिरी जेपी पॅनल अर्थात कल्याण, शहापूर आणि भिवंडी हा परिसरामध्ये जे भारतभर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आणि नॉट आउट फलंदाज सुरक्षित आहे आणि या ठिकाणी मात्र निश्चित 2 धावा इथे पूर्ण करण्यामध्ये योगदान इथे मिळालं. वया पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मध्ये दीपक बेंद्रे उजव्यात आणि या क्षेत्ररक्षक थोडासा गडबडला होता. मिडाव क्षेत्रामध्ये 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळालं. संघाची धावसंख्या 1 वाढते. धावफलकात वाढ होते ती 42 आणि आता मात्र 4 चेंडू आणि 30 धावा. एखादा चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात. एखादा चमत्कार नमस्कार या ठिकाणी होईल का ते अर्थातच तुम्ही पाहताय. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये चोंडी अर्थात सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंडी या संघाच्या माध्यमातून घडणार का. व या मैदानाकडे विशाल जयतू थोडसा हा गोलंदाज या ठिकाणी बॅकफुट गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र शेतीशी चेंडू जाणार तो पण चेंडू मात्र थांबत नाही आणि येतोय. आणखीन एक संजीवनी चौका उशीर निश्चित झाला पण 4 धावांचं योगदान इथे मात्र मिळालं. येणारं समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे 3 चेंडू आणि तब्बल 26 धावांचं लक्ष समोर आहे. 99% सामना जर आपण पाहिला तर अर्थात आरसी ग्रुप अलिबाग संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला. जयतू या ठिकाणी हा चेंडू पाहतोय. इथे मात्र आपण पंच असमानी पाहायला मिळेल. सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. धावफलकात वाढ. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरते. 47 धावा धावफलकात आता आपण पाहायला मिळेल. येणारे समीकरण असेल 3 चेंडू आणि 25 धावा. 3 चेंडू 25 धावा. 6 जर आपण या ठिकाणी 3 षटकार जरी पाहिले तर 18 धावा येऊ शकतील. परंतु एखादा नो बॉल किंवा सोय चेंडू या ठिकाणी सामन्याचं चित्र कदाचित बदलू शकेल. ही वेळ येणार का. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी कार्पेसाने खेळण्याचा प्रयत्न थोडासा खराब सिच्युएशन पाहायला मिळालं. इथे मात्र आपण पाहतात चेंडूवर शेतीशी चेंडू येतो पण 1 धावेचं योगदान इथे पुन्हा एकदा मिळालं आणि आता मात्र आपण पाहायला निश्चित विजयाच्या उंबरठ्यावर इथे पाहायला मिळेल. सेमीफायनलचे दरवाजे उघडे होणार आरसी ग्रुप अलिबाग संघाला. कारण येणारे चेंडू बाकी आहेत ते फक्त या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 2 चेंडू 24 धावा यावी. हा चेंडू मात्र आपण पाडवत अर्थात पंच सोयीचा इशारा करतात. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 2 चेंडू आणि सोयी अधिक 1 असं म्हणत एकूण धावफलकात वाढवते. धावफलकात धावा येतात त्या 50 धावा आणि आता मात्र लक्ष पाहिलं तर 22 धावांचं. पुढे चेंडू सुंदर चेंडू. इथे मात्र आपण पाहिलं गुडलेग स्पॉटवरून चेंडूला उंची दिली. यशच्या हातामध्ये जवळ इथे विनोद वाटकरच्या जवळ येतोय. येणारा 1 चेंडू आणि 22 धावा. 1 चेंडू 22 धावा. 100% सामना अर्थातच आपण पाहता आरसी ग्रुप अलिबाग संघाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला. मोर या ठिकाणी पाहिजे. उपांत्यफेरीचे दरवाजे त्यांच्यासाठी या चेंडू नंतर उघडणार. मध्यम गतीने मारा केला. जैतूने या ठिकाणी चेंडूला मोठा फटका इथे पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे हा सामना या ठिकाणी आपण पाहिला तर अर्थातच जिंकतोय आरसी ग्रुप अलिबाग संघ. विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि
सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोंढी या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर उपांत्य फेरीच्या लढतीसाठी चिठ्ठी फेक केली जाईल आमच्या अतिथी कक्षामध्ये आणि त्यानंतर कोणता संघ कोणत्या संघासमोर उपांत्य फेरीमध्ये सेमीमध्ये झुंजेल याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल. परंतु तत्पूर्वी या सामन्याचा सामनावीर विनोद नो डाऊट विनोद वाटकरे ठरतोय, ज्याने 41 धावांची जबरदस्त खेळी केली. 40+ हा खेळाडू आणि ज्याने महाराष्ट्रातली अनेक मैदानं गाजवली. तर विनोद वाटकरेला विनंती करण्यात येते